नमस्कार. माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधतेय आणि तो विषय म्हणजे लव जिहाद, जबरदस्तीने धर्मांतरण करणे. नागपूरमध्ये एका विवाहित महिलेला इंस्टाग्रामच्या जाळ्यामध्ये अडकवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आलाय. अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आलं. तिला मध्य प्रदेशमध्ये नेऊन जबरदस्तीने धर्मांतर करून निकाह लावल्याचा गंभीर प्रकार नागपूरमध्ये घडलाय. फेब्रुवारी 2025 मध्ये प्लॉट खरेदीच्या बहाण्याने तिच्याशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर तिचा विश्वास संपादन केला. वर्ध्यातल्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिला नशा देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करायची धमकी हा हरामखोर सारखा देत होता. या दबावाखालीच तिला धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आला आणि निकाह लावण्यात आलाय. आता या प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी जो अय्याज आहे त्याच्याबरोबर आणखीन 2 जण त्यांना अटक केली आहे आणि धर्मांतर प्रक्रियेशी संबंधित जो एक मौलवी आहे तो फरार आहे. लवकरच त्याच्या सुद्धा मुसक्या आपले पोलीस आवळतील. माझ्या बांधवांना आणि भगिनींनो, या लव जिहाद केसमध्ये या औरंग्यांच्या अवलादी नवनवीन मोडस ऑपरेंडी वापरताना दिसतात. जसं डहाणूमध्ये आपण पाहिलं की विद्यार्थिनींना लक्ष करून त्यांना इथून थेट लंडनला पाठवण्यात आलं आणि इथे विवाहित महिलेला मध्य प्रदेशात नेऊन तिचं जबरदस्तीने धर्मांतरण केलं. हे या जिहाद्यांचं रॅकेट आहे. ते मोडून काढण्यासाठी संपूर्ण समाज पुढे यायला हवाय. मुलींना आयांनी समजावून सांगा ग, आणि महिलांनी सुद्धा. आपण ऑनलाईन झालेल्या ओळखीवर किती भरोसा ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा याचा विचार करायला पाहिजे. हे लांडगे तुमचा लचका तोडायला पुढे मागे पाहत नाहीत आणि त्यामुळे समस्त हिंदू भगिनींना, मुलींना, पालकांना विनंती करते, वेळी जागे व्हा आणि सावध रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.